मग तर मंडळी, सर्वांना शुभ सकाळ. आम्ही निघालो आहोत आज साईधाम येथे फिरण्यासाठी. घेतलो 2 लेकरं, 2 पायाची गाडी घेऊन निघालो, दोघं नवरा बायको गाडीनं. रस्त्यानं जाताना व्हिडिओ शूट केलो, करत करत उदगीर आली. उदगीर आल्याच्या नंतर उदगीर किती छान दिसते बघा. उदगीर आमची मस्त. उदगीरमध्ये सर्व काही आहे. दवाखाने आहेत चांगले चांगले, परत साईधाम आहे फिरण्यासाठी. आता बुद्ध विहार झालंय. छान आहे आमची उदगीर. आमच्या गाडीमधलं पेट्रोल संपलं होतं, मग पेट्रोल घालायला गेलो. गाडीमध्ये पेट्रोल घातलं, तिथलं थोडं लोकेशन असं दाखवलो, शूट केलो. मग निघालो साईधामच्या रस्त्यानं. बघा मेंढरं किती छान रस्त्यानं चरतात, किती भारी वाटतंय बघा. छोट्या लेकरांना मुक्या जनावराला काही कळत नाही म्हण तशीच कथा आहे. मेंढरं चालल्यात रस्त्यानं, गाड्या बी चालल्यात तिथूनच, कडनं होना गेल्यात मेंढरं. ह्या मेंढरावाला बघून माझा छोट्या कसं शांतच बसत नाहीत, गाडीवरून खालीच उतरतो म्हणतय. गाडीवर जाता जाता आता आली गुळ फॅक्टरी, सॉरी. मग त्याच्या समोरच साईधाम आहे. मस्त असं आता साईधामला जायचं, फोटो शूट करायचं, लेकरांना खेळवायचं. आलं बघा साईधामचं गेट. इथून मध्ये एंट्री केलो. हे आहे मोठी कमान साईधामची. बघा किती छान वाटलालय. मध्ये जाण्याच्या अगोदरच किती भारी वाटलालय. साईधामची झाडं, रोडा रस्ते बघून किती भारी वाटलालय. मध्ये तर खूप छान आहे फिरण्यासाठी, बघण्यासाठी. लेकरांना जर मूड फ्रेश करायचा असल्याने लेकरांना इथं आणायचं खेळण्यासाठी. आता इथं ह्या गेटपाशी गाडी सोडायची असते, मग गाडी सोडून मध्ये जायचं असतंय. माझ्या मुलीला तर इतका आनंद होत होता. मी मोबाईलमध्ये शूट करत होते, तर माझी मुलगी वडिलाला म्हणत होती की चला डॅडी, आता आपण आई आपली मोबाईलमध्ये शूटिंग करते, आपण दोघं जाऊता झोके खेळायला. इतकं खुश होतात लेकरं इथं आल्याच्या नंतर. लई लई खुश. माझी दीदी तर लई आनंद झालं तिला. हो का, असं मी व्हिडिओ शूट करते. इथलं मस्त वाटतं. इथं समजे झाडं, मंदिर हे ते लई हाय बघण्यासाठी इथं खूप छान. हे आहेत घसरगुंड्या आणि पुढी पाळणे, बसून फिरवायचे असं ते घोडे हे ते आहेत. खूप छान आहे इथं खेळण्यासाठी. पाळणे आहेत. लेकरांच्या आधी दीदीचे पप्पाच बसल्यात पाळण्यावर आणि खेळवल्यात. लेकराला घेऊन पाळणा खेळाल्यात बघा. हो का, अरे छोट्याला आवडलाच नाही ते पाळणा, म्हणून त्यांना खाली उतरून गेला. छोट्याला पाळणा नाही आवडला नाही म्हणजे का झालं, मला आवडतं म्हणून मी त्याला उचलून घेतले, गच्च पकडले आणि मी त्याला सवय पाडते पाळणा खेळायची. मग थांबला छोट्या. आता त्याला चांगलं वाटतंय म्हणून. छान पाळणा खेळलो मस्त. इथं आल्यावर लेकराला इतका आनंद होतो की हे खेळाव का ते खेळाव, हे खेळान चांगलं वाटतंय का ते खेळान चांगलं वाटतंय असं वाटतं. मग आता निघाली तिनं पाळणा सोडली, आता घसरगुंडी खेळायला. माझी दीदी निघाली घसरगुंडी खेळायला. दीदी इतकी थकली की खेळून खेळून घसरगुंडी वाटी यायचं, पायऱ्या वाटी जायचं, घसरगुंडी वाटीत झाली आहे आणि तिथूनच उतरलाली आहे खाली, घसरत येऊ लागली आहे. अशी कराली आहे हिनं. थकली आहे तर पण हिला खेळायचं सोडू वाटना गेलंय. माझी दीदी खेळायचं घसरगुंडी बघून मला बी लहानपणाची आठवण आली. मग मी बी निघाली लहानपणाचं खेळ खेळण्यासाठी, घसरगुंडी खेळण्यासाठी. चपल्या सोडले खाली, मग निघाले पायऱ्यावाटी आता घसरगुंडी खेळण्यासाठी. माहित नव्हतं पडते का राहते, पण खेळायचं तर होतच मला. बाय केली दीदीला आणि निघाली मी.
घसरगुंडीच्या वरती तर गेले होते, पण इतकी भीती वाटत होती की मी पडेन का काय. पण लहानपणी मी इतकी आगाऊ होती की केस सोडून मी गाव समद झाडावर फिरायची, हिरीचं पाणी काढायची, शेणानं सारून काढायची, इतकी आगाऊ होती. पण आता तेवढं बळ आहे, पण तेवढी ताकद नाही खेळण्यासाठी. लहानपणाची आठवण आली म्हणून मी तुम्हाला संग सांगावंसं वाटतंय मला. माझे केस लहानपणी कुरुळे होते, त्यामुळं मला गावचे समजे माझ्या झिपरी झिपरी एडी म्हणून बोलवायचे, मला दगड मारायचे, हुच्ची म्हणायचे. हुच्ची म्हणजे कन्नडामधून एडी असं होतं. मी कर्नाटकची आहे, त्यामुळं तसं म्हणायचे मला. ज्या आठवणी करून दुःखच होतंय त्या आठवणी करायच्याच नाही, म्हणून मी त्या आठवणीला टाकले सांदीला, निघाले झोका खेळायला. मस्त असं झोका खेळले, जोरजोरात झोका खेळले मी आणि माझी मुलगी. खूप आनंद झाला. थोड्या वेळासाठी मला आधीची आठवण काढल्यामुळं असं नाराज होत होतं, ती नाराजपणा सर्व गेला. मस्त मी खेळाली आता झोका. सारी दुनिया एक बाजूला आहे आणि माझा नवरा माझ्यासाठी सर्वांपेक्षा खूप स्पेशल आहे, कारण की माझ्या सर्व गोष्टीवर माझा नवरा सपोर्ट करतो माझ्या गोष्टींना. आणि मी जे काम करते म्हणते ते कामामध्ये तू कर, माझं साथ आहे तुला, असं म्हणतात माझे नवरा. असा नवरा मला 7 जन्मी भेटो. माझा छोट्या ह्या नकलीच्या मगराला बघून असं म्हणत होता, ह्याच्यावर बसतो मी. इतका आनंद होत होता त्याला त्या नकलीच्या मगराला बघून लई. मग त्याला आम्ही हत्तीवर बसविलो. इथं असे खूप काही आहेत हे नकलीचे प्राणी. आणि बाजूला हे छोटंसं असं तळच आहे वाटतं आहे. बघा किती छान आहे, लय डोंगरावर आहे हे साईदाम. मस्त असं हे बघा स्विमिंग पूल आहे, हे खेळण्यासाठी लेकरांसाठी मोठ्यासाठी. ह्याच्यावर बसण्यासाठी माझी मुलगी खूप नाराज झाली, कारण की इथं एक जणाला जायला येत नाही. कमीत कमी 4-5 जण तर लागतात. मग तेव्हाच हे चालू होतं इथे. आम्हाला बी खेळायचं होतं, पण काय करा, आम्ही दोघीच होतो, मी आणि माझी मुलगी.
माझ्या दीदीला का झाला असा हात हलवत फिरते. अरे बापरे, हिला का झालं. आता तर चक्कच उड्या मारत येते आहे 2 पायानं टुनू 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 माझी दीदी. सांगा आता, सांगा काय तर तुम्ही सांगा की. नको आता तिकडे जाऊ. कसं वाटली मामा पिकनिक साईदामची, सांगा बरं जरा. एकदम चांगली वाटली साईदामची पिकनिक. का बघतिलो. वॉटर पार्क, घसरगुंडी, पाळणे, साई मंदिर, खूप काय आहे बघण्याजोगे. आता थकलोय, आता डब्बा पार्टी करतो.